नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन बदल घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता आणखी एका मुख्य अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली आहे. झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका गेल्या वर्षी 8 जुलैला सुरू झाली होती. या मालिकेत लागीर झाल्याची फेम अभिनेता नितीश चव्हाण सूर्यदादाची प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेची घोषणा झाल्यावर सूर्यदादाची तुळजा कोण असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्री दिशा परदेशी या तुळजाच्या भूमिकेत झळकणार असल्याचा अधिकृत प्रोमो समोर आला होता. मालिका सुरू झाल्यापासून दिशा आणि नितीश यांच्या जोडीला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आता दिशा लवकरच लाखात एक आमचा दादा मधून एक्झिट घेणार आहे. गेली जवळपास 7 ते 8 महिने लाखात एक आमचा दादा मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी कायम प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे, कारण मालिकेत तुळजाची मुख्य भूमिका साकारणारी दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे. दिशाऐवजी आता मालिकेत नवी तुळजा पाहायला मिळेल. आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर पाहायला मिळेल. मृण्मयी गोंधळेकरने यापूर्वी स्टार प्रवाहाच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुनर्जन्माच्या ट्रॅक मध्ये राजमाची भूमिका साकारली होती. आता लाखात एक आमचा दादा मालिकेत मृण्मयीची एंट्री केव्हा होणार, प्रेक्षकाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.